राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. यंदा पावसाने ओढ दिल्याचा फटका आता सिंधुदुर्गातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला आहे. अपुऱ्या पावसामुळे गावठी भाज्यांचे उत्पादन घटल्याने बाजारात मुळा, लाल माठ, भेंडी, चवळी आणि दोडकी यांची आवक कमी झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून सणासुदीच्या तोंडावर भाज्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाऊस लवकर न झाल्यास नागरिकांना ही महागाईचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. पाऊस कमी झाला म्हणजे आम्हाला अळी घालायला भेटली, पण ती तशी पाणी घालून व्हायला अळी आणून घातली. तरी पण पाऊस कमी असल्यामुळे पाणी घालून थोडीशी भाजी वगैरे झाली. थोडी परत आता जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भाजी वगैरे घातलेली आहे. ते आता थोडी पावसाला अवलंबून आहे. कुठली भाजी आहे तुमच्या? लाल भाजी आहे, मुळा भाजी आहे, दोडकी आहेत, कारली आहे, भेंडी, फक्त आणि चिबूड आहेत. गणपती आता जवळ 1 महिन्यावर राहिलाय. भाजी त्यावेळच्या सणामध्ये सीझन मध्ये होईल का, मिळेल का? हा मिळेल, सीझन मध्ये भाजी मिळेल. पाऊस असला पुढे तर भाजी मिळेल. तुमचं नाव? माझं नाव विजय सदाशिव गावडे. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.